हेलो डियर स्टुडंट्स, IT स्टुडंट्स. चलो, सो लास्ट मोमेंट रिव्हिजन लेक्चर सिरीज पण कंप्लीट केला सक्सेसफुली. सगळे चॅप्टर स्टार्ट पासून, चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 6 पर्यंत सगळं चॅप्टर कंप्लीट करून दिलं. IMP कोडिंग दिलं तुम्हाला, HTMLचे इंपॉर्टंट कोड दिले, जावास्क्रिप्टचे इंपॉर्टंट कोड दिलेत. आता एक लास्ट मेसेज माझ्याकडनं, उद्या तुमचा पेपर आहे, उद्या तुमचा ITचा पेपर आहे, तर माझ्याकडनं एक छोटंसं मेसेज, माझ्याकडनं एक छोटंसं गायडन्स तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन एक्झाम देताय तर पहिली गोष्ट पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. पहिली गोष्ट, खूप टेन्शन घेताय तुम्ही लोक. तुमचे कमेंट्स बघितले मी, 2 मिनिटं थांबत नाही, कमेंट टाकता थांबत. एवढं का टेन्शन घेताय? ठीक आहे, मला बघा, मला इथं लॉक करून गेलेत लोक. मी शटर बंद करून मला लोक लॉक करून गेलेत. आता मला माहित नाही कसं जाणार घरी मी आज. ठीक आहे, तर टेन्शन नाही घ्यायचं. आता बघू, काहीतरी सोल्युशन काढू आपण. ठीक आहे, कुठून तरी उडी मारून जाऊ घरी. ठीक आहे, नका टेन्शन घेऊ एवढं. ठीक आहे, तर उद्या तुमचा पेपर आहे, ठीक आहे. मला माहिती आहे थोडं खूप लेट झाले, लेट नाईट झाले, खूप लेट झालं ॲक्च्युली. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत, उद्या पेपर आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला बहुतेक आता माझा 11, 11:30 काहीतरी वाजते, तर तुमच्यापर्यंत येतात अजून टाइम लागू शकतो. ठीक आहे, तर ज्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय, 3 दिवस आपला ITचा एक्झाम असतो, 12, 13, 14, पण सायन्स मुलांचं मोस्टली 12 आणि 13लाच होऊन जातो. 14 डेटला मोस्टली कॉमर्स स्टुडंटचा एक्झाम चालतो. ठीक आहे, तर मॅक्झिमम सायन्स स्टुडंटचा एक्झाम्स होऊन जातो तसं. ठीक आहे, तर लास्ट मेसेज म्हणजे काय, हे बघा, आता पण तुमच्याकडे पूर्ण वेळ आहे. म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ लवकर भेटला तरी तुमच्याकडे पूर्ण रात्र आहे. एफर्ट्स घ्या, लास्ट पेपर एकदम बेस्ट गेला पाहिजे. लास्ट बट नॉट द लिस्ट, लास्ट पेपर एकदम बेस्ट गेला पाहिजे. तर रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स बघा तुम्ही. मी हे म्हणत नाही तुम्हाला डिटेल वन शॉट लेक्चर बघा, रॅपिड रिव्हिजन लेक्चर. रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स पण मी खूप डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून दिले. त्याच्यानंतर तुम्ही LMR सिरीज तर कंप्लीट केलं असेल. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही LMR, लास्ट मुवमेंट रिव्हिजन, बरोबर, लास्ट मुवमेंट रिव्हिजन तर तुम्ही कंप्लीट केलंच असेल ना. अरे, लास्ट मिनिट रिव्हिजन तर तुम्ही कंप्लीट केलं असेल. समजा लास्ट मिनिट रिव्हिजन कंप्लीट झालं तर रॅपिड रिव्हिजन बघा. आणि मला वाटतं तुम्ही त्यापेक्षा PYQs वर जास्त लक्ष द्या. तुमचा पूर्ण पेपर PYQ असतो. टीपीएस किंवा टेक्स्टबुक, टीपीएस आणि टेक्स्टबुक रीड करत राहा. टीपीएस अँड टेक्स्टबुक रीड करत राहा. टीपीएस आणि टेक्स्टबुक रीड करत राहा. जर तुम्हाला जास्त काही कन्फ्युजिंग वाटलं कोडिंग वगैरे तर माझा व्हिडिओ बघा, नाहीतर टेक्स्टबुक आणि टीपीएस रीड करत राहा. रात्रभर टेक्स्टबुक आणि टीपीएस रीड करत राहा. टीपीएस मध्ये भरपूर क्वेश्चन्स आहेत. टीपीएस मध्ये भरपूर क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन रीड करत राहा. अंडरलाईन करा, हायलाईट करा. एकदा रीड करून झालं, क्रॉस करा, पण सगळे क्वेश्चन तुमच्या नजरेतनं गेलं पाहिजे. तोच तुमचा IT पेपर आहे. मी 5 वर्षापासून ITचा ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतोय. काही नवीन विचारणार नाहीये, सगळं तोच PYQ तुम्हाला विचारणार आहे. तर फक्त थोडं मेहनत करा, अजून तुमच्याकडे वेळ आहे. मी तर म्हणतो एक्झामच्या 4 तास आधी पण तुम्ही तुमच्या हातात TPS भेटला ना, तर पूर्ण 4 तास जो स्टुडंट युटिलाइज करतो ना, तो पण चांगला स्कोर करू शकतो. म्हणजे 3-4 तासामध्ये पण तुमचं ITचं प्रिपरेशन होऊ शकतं. फक्त क्वेश्चन जास्त आहे, डोकं शांत ठेवा, कन्फ्युजन वाढवू नका, कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका. ठीक आहे, आणि थोडा जास्त टाइम असेल तर तुम्हाला मी तर सजेस्ट करेल की लास्ट मोमेंट लेक्चर्स बघा. म्हणजे सगळ्यात बेस्ट काय असेल माहिती का, माझं लास्ट मोमेंट रिव्हिजन लेक्चर्स बघायचे आणि TPS मधनं PYQ करून काढायचं. 2 दिवसापासून मी तुम्हाला तेच गाईड करत आलोय की LMR सिरीज बघा, PYQ करा. LMR सिरीज बघा, PYQ करा. LMR सिरीज करा, PYQ करा. असं जर तुम्ही प्रत्येक चॅप्टरचं केलं असेल ना, माझं गॅरंटी तुम्हाला तुमचा उद्याचा पेपर खूप भारी जाईल. मी खूप आधीच तुम्हाला IMP क्वेश्चनचा व्हिडिओ दिला होता. ते पण एकदा बघून घ्या. सगळे IMP क्वेश्चन्स कंप्लीट झालेत की नाही, त्याच्यामधूनच तुमच्या पेपरला क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, क्वेश्चन्स भरपूर आहेत आणि एक्झामलाही रँडमली कोणतेही क्वेश्चन विचारतात. तर थोडं TPS नीट रीड करून जा. TPS आणि टेक्स्टबुकच तुम्हाला वाचू शकतो. ठीक आहे, हे रिव्हिजन लेक्चर्स फक्त तुम्हाला गाईड किंवा हेल्प करू शकतो, पण ऍट द एंड वाचवणारा कोण असतो, टेक्स्टबुक आणि TPS. तर नीट रीड करून जा पेपरला. ठीक आहे, चलो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे एक्झामला पॅनिक होऊ नका. आधीच बघून घ्या माऊस कीबोर्ड सगळं चालते का. 1 तास आधीच एक्झामला रिपोर्ट करा तुमच्या कॉलेजच्या सेंटरमध्ये. आता मला उद्या 7 वाजता कॉलेज जायचंय, कारण उद्या आता लॅब सील केलेत, आमच्या कॉलेजचे लॅब सील केलेत. लॅबमध्ये जाऊन बाकी पूर्ण कम्प्युटर्स वगैरे रेडी करायचे. मला वाटत नाही आज मी झोपेल म्हणून. तर उद्या कॉलेजमध्ये एक्झाम सुरू होणार आहेत माझ्याही कॉलेजमध्ये, तुमचे उद्या एक्झाम्स असणार आहेत. तर एफर्ट्स घ्या. ठीक आहे, रात्रभर एफर्ट्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, उद्या झोपू शकतो आपण निवांत. एकदा पेपर चांगलं गेलं तर चांगली झोप लागेल, पण पेपर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वाचत राहा, एफर्ट्स घ्या. ते मोबाईलमध्ये जास्त वेळ स्पेंड करू नका. मोबाईलमध्ये तुम्हाला जास्त वेळ स्पेंड करायचा असेल तर तुम्ही स्पेंड करू शकता फॉर दिस LMR सिरीज. नाहीतर PYQs रीड करत राहा. काय करत राहा, PYQs रीड करत राहा. ठीक आहे, तर पेपर बघा कसं येतोय, काय येतोय. ठीक आहे, इकडे तिकडे बघून टाइमपास करू नका. एक्झामला सगळ्यांचे पेपर डिफरंट असतात. असं काही करू नका जे करून तुमच्या IT टीचरला रागेल. IT टीचर थोडेफार हेल्प करतील तुम्हाला, टेन्शन नका घेऊ, पण पोलाईट राहा, रिस्पेक्टफुल राहा. तिथं लॅबमध्ये थोडं डिसिप्लिन मेंटेन करा. डेफिनेटली तुम्हाला हेल्प भेटेल. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना? ठीक आहे, आता मी पण माझ्या कॉलेजमध्ये खूप स्ट्रिक्ट राहतो, पण ॲट द एंड एक्झाम आलं की ॲट द एंड मुलांना हेल्प करतोच मग. ठीक आहे, तर हेल्प इन द सेन्स थोडंफार त्यांना गाईड करतो. हेल्प म्हणजे
पूर्ण पेपर सांगत नाही आम्ही. हेल्प म्हणजे त्यांना गाईड करतो की कसं काय करायचं, कोणतं क्वेश्चनमध्ये कसं आन्सर लिहायचं, हे एंड मोमेंटपर्यंत मुलांना गाईड करतो. ठीक आहे. तर तुम्ही पण लाईक पॅनिक होऊ नका, टेन्शन येऊ नका. आय टी टीचर जे म्हणतात त्याला फॉलो करा. ठीक आहे. ठीक आहे. चलो देन मला वाटते एंड करूयात. चलो हा आपला एंड टू द लेक्चर. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. चांगलं वाटलं 2 दिवसामध्ये आपण LMR सिरीज वगैरे कंप्लीट केलं. ठीक आहे. तुमचे कमेंट्स बघितले यार, तुम्ही लोक खूप मोटिवेट करता यार कमेंट्समध्ये. ठीक आहे. CS च्या मुलांनी पण तसंच केलं. IT च्या मुलांनी कमेंट्समध्ये खूप जास्त लाईक मोटिवेट करता. तुम्ही लाईक मोटिवेट करताना तेच माझ्यासाठी एक एनर्जी देतो. आता बघा 11 11:30 वाजून गेले तरी मी सकाळपासून रेकॉर्डिंग करतोय तुमच्यासाठी. तर हे हे याचं रिझन काय? दॅट इज युअर मोटिवेशन. सो युअर मोटिवेशन हॅज बूस्टेड मी. Your motivation has given me the confidence to do all these things. So I would like to thank all the IT students and wish all the IT students a very best of luck to all the IT students. तुमचा पेपर खूप छान जाईल. ठीक आहे. तर पेपर झाल्यानंतर मला नक्कीच कमेंट करून सांगा की आपण जे काही डिस्कस केलं याच्यामधूनच पेपर आला होता का. आणि तुम्हाला आता पण लास्ट टाइम सांगतो, तुमचं TPS आणि टेक्स्टबुक हे वाचत राहा, रात्रभर वाचत राहा TPS आणि टेक्स्टबुक. ठीक आहे. याच्यामधूनच तुमचा पूर्ण पेपर असेल. ठीक आहे. चलो ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. सो हा आपला एक शेवटचा व्हिडिओ होता. माझ्याकडे टाइम नव्हता PPT बनवायला, सो मी असंच बोर्डवरती लिहून म्हटलं चला. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट. ठीक आहे. चलो बाय.